लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर असा एकदम फुल ऑन आहे। कारण हे सगळं कळल्यानंतर मानिनीने तर चक्क वसूच्या कानाखालीच मारलेली आहे आणि विक्रमला कळल्यानंतर तर त्याला एवढा मोठा पश्चाताप झालेला आहे। त्यानंतर वसू सोबत आणि रम्यासोबत असलेलं नातं तोडून पोलिसांना फोन लावलेला आहे। तर त्यानंतर नंदिनीने जी काही या दोघींना शिक्षा दिलेली आहे ते आपण आता सुरुवातीपासून बघूयात। तर काय होतं बघा मित्रांनो, वसूला जेव्हा समजतं की आता आपण इथे पकडलो गेलेला आहे आणि आता आपल्या हातामध्ये काही सुद्धा नाही, तर तेव्हा आता वसू लगेचच वेड लागल्याचं नाटक करू लागते। ती म्हणते तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केलत ना, तुम्ही सगळ्यांनी मला एक एक करून बोलायला भाग पाडलं, सगळ्यांनी प्लॅन केला तुम्ही। तो सँडी खोटं बोलत होता, सगळ्यांनी मला अडकवलेलं आहे। नंदिनी असं याच्यावरून काही सिद्ध होत नाही की मी गुन्हेगार आहे। नाही मी काही सुद्धा केलेलं नाही। पिहू सुद्धा खोटं बोलत होती आणि तो सुद्धा खोटंच बोलत होता। आणि आता असं ती सर्व काही बोलत असताना वरून मिथुन काका आणि मंजू सुद्धा खाली येऊ लागते। तर तेव्हा मिथुन काकाच्या हातामध्ये तर मोबाईल असतो आणि त्या मोबाईलवरती त्याने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो, ज्यावेळेस वसूने तिला पिहूला म्हणजे धमकी दिलेली असते। आणि कोणाला माहिती तो व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केलेला आहे, तरी सुद्धा मिथुन काका तो व्हिडिओ प्ले करत करत जिना उतरत खाली येत असतो आणि आता सगळ्यांचं लक्ष त्या व्हिडिओकडे जाऊ लागतं। वसू पिहूला म्हणत असते, बोल पिहू, तू जे काही ऐकलं आहेस ते माझ्या बाबतीतच ऐकलेलं आहेस ना, आणि बोल पटकन बोल, आणि त्या दिवशी तूच होतीस ना माझ्या खोलीच्या बाहेर। तर वसू जेव्हा पिहूला धमकावत असते तर तेव्हा पिहू म्हणते हो सांगते मी, आणि ती घाबरलेली असते। ती म्हणते हो सांगते, मी सर्व काही सांगते, तुम्ही ना मी सगळं काही ते ऐकलेलं आहे। तुम्ही म्हणत होतीस की तो दीपक का कोण आहे ना, त्याच्याकडून तो नंदिनी ताईला तिच्याच लग्नामधून किडनॅप केलेलं होतंस। तर वसू आता तिच्यावरती धमकावू लागते, तिला म्हणते हे ऐकलंस का तू, हे ऐकलंस का, आणि आता खाली जाऊन तू हे सगळ्यांना सांगणार आहेस का? तर तेव्हा पिहू म्हणते नाही सांगणार नाही मी। तर वसू तिला म्हणते अगं सांगायचंच नाहीस, अगं तू सांगायचंच नाही आहेस, आणि जर समज तू हे सगळं जाऊन खाली सांगितलंस ना तर तुला चांगलंच माहिती आहे मी कोण आहे ते, आणि मी काय करेन माहिती आहे का, जर तू हे सांगितलंस तर तुला, तुझ्या आई बाबांना आणि त्या श्रेयाला या घराच्या बाहेर काढून टाकेन। आणि मग कुठे जाल तुम्ही, कुठे राहाल मग, आता सांगशील का तू, कुणाला तरी सांगशील का हे जे काही ऐकलं आहेस ते? आणि तेव्हा पिहू खूपच घाबरलेली असते, ती म्हणते मी नाही सांगणार, कुणाला काही सुद्धा नाही सांगणार। आणि आता हे सर्व व्हिडिओ तो मिथुन काका पहिल्यांदा रम्यासमोर घेऊन जातो, त्यानंतर विक्रम समोर घेऊन जातो, आणि त्यानंतर नंदिनी समोर सुद्धा घेऊन जातो, आणि सारखा तो व्हिडिओ परत प्ले करून तो परत काव्यासमोर सुद्धा घेऊन जातो आणि मानिनी समोर सुद्धा घेऊन जातो। आणि तो व्हिडिओ बघत असताना आता या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसत असतो, आणि आता शेवटी मिथुन काका तो व्हिडिओ वसू समोर घेऊन जातो, म्हणजे सगळ्यात शेवटी तो व्हिडिओ वसू समोर घेऊन जातो। तर तो व्हिडिओ बघत असताना मात्र वसू जाम घाबरलेली असते, आणि आता मिथुन काका जीवाला म्हणतो, अरे जीवा, मी फोनवरती तुला ज्या व्हिडिओ बद्दल बोलत होतो ना तो हाच व्हिडिओ आहे। म्हणजे मित्रांनो, मिथुन काकाने ज्यावेळेस जीवा हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेस फोन केलेला असतो, तर जीवा त्यावेळेस घाबरलेला असतो ना, तर त्याने या व्हिडिओ बद्दलच जीवाला सांगितलेलं असतं। आणि आता त्यांनी हे दाखवलेलं आहे की त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ कसा काय शूट झालेला असतो। तर पिहूला तर सवयच असते व्हिडिओ शूट करायची, आणि ती व्हिडिओ शूट करत असताना ते स्टॉप करायचं विसरून गेलेली असते, आणि ज्यावेळेस वसू तिला धमकावत असते तर तेव्हा सुद्धा तिच्या मोबाईलमधला तो व्हिडिओचा ऑनच असतो आणि रेकॉर्डिंग चालूच असतं, आणि अशा प्रकारे त्या मोबाईलमध्ये वसूचा सगळा काही व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो। तर मिथुन काका आता वसूला म्हणतो, माझ्या फोनमधले ना मेमरी फुल झालेली होती आणि त्याच्यामधले मी काहीतरी फोटो आणि व्हिडिओज डिलीट करत होतो, तेव्हा मला हा व्हिडिओ सापडला। आणि तो वसूवरती खूप चिडलेला असतो आणि तिला विचारतो, वसूताई आता तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? अहो बोला ना वसूताई, काय म्हणणं आहे तुमचं? अहो बोला, काहीतरी बोला तुम्ही, असो तो तिच्यावरती ओरडतच असतो। तर तेव्हा आता वसू तिथून सटकते आणि नाटक करू लागते, आणि ती आता मानिनी समोरच जाते आणि मानिनीला सांगायचा प्रयत्न करत असते। तर मित्रांनो, आता मानिनी जी काही खूप रागाला आलेली असते ती एक जोराची कानाखालीच वसूला मारते, आणि तिला कानाखाली मारलेली बघितल्यानंतर सगळ्यांच्या डोळेच मोठे होतात आणि भोवया उंचावले जातात, आणि रम्या तर तोंडावरतीच हात घेते, आणि आता मानिनीच्या डोळ्यामध्ये तर पाणी आलेलं असतं, आणि ती वसूला म्हणते, अजूनही काहीतरी बोलायचं आहे का तुम्हाला वसूताई? आणि एवढं सगळं झाल्यानंतर जर कणभर तरी लाज वाटत असेल ना तर मान्य करा आता। आणि ती वसूला जोराने हलवते आणि विचारते, बोला वसूताई, का केलं हे तुम्ही हे सगळं? तर तेव्हा वसू एकदमच म्हणते, रम्यासाठी केलं मी हे सगळं काही, आणि ती अखेर कबूल सुद्धा होते। आणि आता ती रडत मानिनीला सांगते, अगं पार्थ आणि रम्याचं लग्न व्हावं म्हणून मी हे केलं, माझ्या मुलीसाठी केलेलं आहे मी हे सगळं। तर मानिनी तिला म्हणते, अहो जगात काय फक्त तुम्हालाच मुलगी आहे का? आणि नंदिनी आणि काव्या कुणाच्या तरी मुली आहेत हे तुमच्या लक्षात नाही आलं का?
तर आता जीवा तिला जाब विचारतो, तिला म्हणतो अगं एवढं सगळं करून झालं का पार्थ दादासोबत लग्न तिचं? तर तेव्हा वसू त्याच्याकडे एकदा जाते आणि म्हणते नाही झालं ना, नाही झालं. आणि परत नंदिनी आणि काव्यासमोर जाऊन म्हणते या दोघी आल्या ना सून म्हणून घरामध्ये. आणि त्यानंतर विक्रम समोर जाऊन म्हणते अरे तुमचं कुणाचं काही सुद्धा वाईट झालेलं नाहीये ना, मग कर ना मला माफ. आणि जरासं पुढं जाऊन म्हणते आणि मला ना कुणाला मारायचं वगैरे नव्हतं, मी फक्त किडनॅप करायला सांगितलेलं होतं. तर काव्या आता रागराग करू लागते आणि वसूसमोर जाऊन तिला आपल्या बाजूने वळवते आणि तिला म्हणते फक्त किडनॅप? अहो फक्त किडनॅप काय म्हणताय? तुमच्या या किडनॅपिंगमुळे ना आमच्या चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत, आमच्या भविष्याची राख रांगोळी झाली, आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला. असं म्हणून ती चक्क मित्रांनो वसूचा गळाच पकडते आणि तिला म्हणते मी सोडणार नाही तुम्हाला वसू आत्या. असं म्हणून ती तिचा जोरजोराने गळा दाबू लागते आणि तेव्हा सर्वजण मध्ये पडतात आणि काव्याला अडवायचा प्रयत्न करू लागतात. जेव्हा म्हणतो काव्या काय करते, सोड तिला, सोड वसू आत्याला. तर पार्थ सुद्धा म्हणतो सोडा काव्या सोडा. तर विक्रम सुद्धा म्हणतो अगं काव्या हे काय करतेस तू? तर रम्या सुद्धा म्हणते अहो कोणीतरी बाजूला घ्या हिला, नाहीतर ही जीव घेईल माझ्या आईचा. तर इतक्यातच नंदिनी जोराने काव्या सोड असं ओरडते. तर तेव्हा मात्र आता काव्या वसूचा गळा सोडून टाकते आणि वसूचा जीव मात्र थोडक्यात गेलेलाच असतो आणि ती जोराने धापा टाकू लागते, खोकू लागते. आणि त्यानंतर आता नंदिनी पाणी घेऊन वसूच्या समोर येते आणि ते पाणी बघितल्यानंतर वसूला वाटतं की आता नंदिनी ते पाणी तिच्या तोंडावरतीच टाकणार आहे. तर तेव्हा वसू आपल्या तोंडावरती हात घेते. तर तेव्हा रम्या लगेचच तो पाण्याचा ग्लास आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या आईला म्हणजे वसूला पाणी पाजू लागते. तर तेव्हा वसू पाणी पित असताना सुद्धा खोकतच असते आणि ती जाम म्हणजे जाम घाबरलेली असते. तर नंदिनी आता वसूला म्हणते आत्ता मी काव्याला थांबवलं खरं, पण ती बरोबरच बोलत होती ना आत्या. अहो तुम्ही तर खेळलाच आहेत आमच्या चौघांच्या आयुष्यासोबत. पार्थचं स्वप्न, जीवाची इच्छा आणि काव्याचं शिक्षण आणि माझी आबरू फक्त तुमच्या किडनॅपिंगमुळे उधळलं गेलं आहे सगळं काही. अहो लग्न म्हणजे किती आनंदाचा सोहळा असतो, पण आमच्या चौघांच्यासाठी ना तो लग्न म्हणजे जिवंतपणी भोगावं लागणारं मरण ठरलेलं आहे ते. कित्येक रात्री आम्ही जेवलो नाही, झोपलो नाही, जिवंत प्रेतासारखे जगत राहिलेलो आहे चौघे सुद्धा. आणि तुम्ही काय केलं? फक्त एक प्लॅन आखून मजा बघत राहिलात आमची. अहो खिल्ली उडवलीत आमच्या स्वप्नांची. अहो आमच्या नशिबाच्या रेषा तुम्ही खोडून काढल्यात आत्या. अहो मी ना तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कारण माफी ना चुकीला असते आणि तुम्ही फक्त ना माझ्या नाही तर आम्हा चौघांच्या सुद्धा गुन्हेगार आहात. आणि असं नंदिनी बोलत असताना कोणी सुद्धा मध्ये एक शब्दही बोलत नाही, कारण आता नंदिनीने मात्र हे सिद्ध केलेलं असतं की वसू ही चुकीचीच आहे. आणि त्यानंतर आता नंदिनी विक्रमच्या समोर जाते आणि चक्क ती विक्रम समोर हातच जोडते आणि त्याला म्हणते बाबा मी ना रागाच्या भरामध्ये जर काही वेडवाकडं बोलून गेले असेल ना तर मला माफ करा, पण बाबा मी खोटं बोलत नव्हते आणि आपली पिहू सुद्धा खोटं बोलत नव्हती बाबा. आणि तेव्हा विक्रमला तो क्षण आठवतो आता ज्यावेळेस पिहू नंदिनी जवळ गेलेली असते आणि तिला म्हणालेली असते की नंदिनी वहिनी प्लीज ना मला याच्यामध्ये ओढू नकोस. आणि वसू मावशी असं मला काही सुद्धा बोललेली नव्हती असं म्हणून ती घाबरून तिथून पळून गेलेली असते. आणि विक्रम तिला नंदिनीला म्हणालेला असतो की अगं नंदिनी बघितलंस ना तुझं हे काय चाललेलं आहे, पिहू आत्ता काय म्हणाली ते बघितलेस ना तू, की वसुताई असं काही सुद्धा म्हणालेली नाही आहे. मग कुठल्या बेसवरती तू वसुताईवरती नको नको ते आरोप करतेस, असं सगळं काही त्याला आठवत असतं आणि त्याला आता त्या गोष्टीची गिल्ट वाटत असते. तर नंदिनी आता पुढे विक्रमला सांगू लागते वसू आत्यांनीच ना दीपकला सांगून मला माझ्याच लग्नामधून किडनॅप केलेलं होतं. अहो बाबा त्या खोट्या आहेत, मी नाही, मी खरं बोलत होते बाबा, असं ती रडतच त्याच्यासोबत बोलत असते. तर विक्रमला पुढं आता तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस विक्रम नंदिनीवरतीच ओरडत असतो अगं तुझ्याकडे कुठला ठोस पुरावा नसताना तू वसुताईवरती असे का आरोप केलेस आणि का तिला सगळ्यांच्या समोर शर्मेने मान खाली घालायला लावलेली आहेस. आणि त्यानंतर तो जीवाला सुद्धा म्हणालेला असतो अरे ती तुझी बायको जिची तू बाजू घेतोयस ना ती खोटं बोलत आहे. आणि त्यानंतर आता तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस मानिनी विक्रमला म्हणालेली असते की मला तर हे काही विक्रम पटत नाहीये. तर तेव्हा विक्रम तिला म्हणालेला असतो की अगं मानिनी तुला तर हे पटणारच नाहीये, कारण ना पहिल्यापासूनच तुला रम्या आणि वसुताईचा प्रॉब्लेमच आहे. आणि त्यानंतर तो नंदिनीला म्हणालेला असतो की आज ना तू स्वतःच्या हट्टापायी सगळं काही नासवून टाकलेलं आहेस, मला तर तुझी आता लाज वाटत आहे. आणि आता हे सगळं काही आठवत असताना मित्रांनो त्याला इतका जास्त त्रास होतो, इतकं गिल्ट वाटू लागतं की तो चक्क आता रडत असलेल्या नंदिनीला आपल्या जवळच घेतो अगदी एका बापाप्रमाणे. आणि तो म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं. आणि आता ते बघितल्यानंतर इकडे पार्थ आणि जीवाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि त्यानंतर आता विक्रम नंदिनीला थोडंसं बाजूला करतो आणि रागारागात वसू समोर जातो आणि तिला म्हणतो वसुताई आज ना तू सगळी काही हद्द पार केलेली आहेस. अगं माझी बहीण म्हणून, माझी ताई म्हणून अख्ख्या जगाशी भांडलो मी तुझ्यासाठी,
पण आता तू हे जे काही केलेलं आहेस ना वसुताई, त्याच्यासाठी माझ्याकडे अजिबात माफी नाही आहे. आणि चक्क तो तिला म्हणतो, आणि माफ ना आपल्या माणसाला करतात, आणि तू कोण आहेस ग माझी, असं म्हणून तो आता तिच्यासोबतचं असलेलं बहीण भावाचं नातं सुद्धा तोडून टाकतो. आणि तिला म्हणतो, आजपासून तू माझी कोणी सुद्धा नाही आहेस. आत्तापर्यंत तू माझी बहीण होतीस, पण तू आता माझ्यासाठी मेलेली आहेस. असं तो बोलत असताना वसू मात्र जोरजोराने रडू लागते. कारण वसूला एक मात्र तो काही आधार असतो भावाचा, तो सुद्धा आता तिने तोडून टाकलेला असतो. तर वसू त्याला म्हणते, अरे विक्रम असं नको बोलूस रे. असं ती रडत रडत बोलत असताना मित्रांनो, विक्रम मात्र चक्क आता आपल्या हातामधली राखीच तोडून टाकतो. आणि ते बघितल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो आणि वसू तर एकदमच शांत होऊन जाते. आणि विक्रम आता ती तोडलेली राखी आपल्या हातामध्ये धरतो आणि वसूला म्हणतो, ही राखी बांधताना तू मी तुझ्यावरती विश्वास ठेवावा अशी ओवाळणी मागितली होतीस ना तू. अगं तू आता ना माझ्या त्याच विश्वासाला मातीमोल ठरवलेला आहेस. त्यामुळे ना आता राखीच्या धाग्याला सुद्धा कसलंच मोल उरलेलं नाहीये. आणि आता ना मला तुझी कुठलीही गोष्ट नको आहे, अगदी ही राखी सुद्धा नको आहे, असं तो एकदम रागात आणि डोळ्यात पाणी घेऊनच बोलत असतो. तर विक्रम पुढे तिला म्हणतो, या राखीची गाठ ना यासाठीच सैल झाली होती, कारण ना ती राखी बांधताना तुझ्या मनामध्ये काळं बेरो होतं. असं सर्व काही बोलून मित्रांनो विक्रम तर ना ती राखी जोराने फेकूनच देतो. तर वसू त्याला म्हणत असते, अरे विक्रम हे काय करतोयस तू. तर मित्रांनो आता चक्क विक्रम एवढ्या रागाला जातो की मोबाईलच खिशामधून बाहेर काढतो आणि म्हणतो, मी ना आता पोलिसांनाच फोन करतो. तर वसू चक्क विक्रमला थांबवायचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणते, अरे विक्रम मी तुझ्या पाया पडते, मी तुझ्यासमोर हात जोडते. आणि रम्या सुद्धा रडू लागते आणि ती सुद्धा विक्रमला थांबवायचा प्रयत्न करत असते. त्याला म्हणते, अरे मामा नको ना मामा, अरे ऐक ना मामा. तर विक्रमने मात्र फोन लावलेलाच असतो आणि इतक्यातच आता मानिनी पुढे येते आणि विक्रमच्या कानाला लावलेला फोन ती काढून घेते आणि तो फोन बंद करते. आणि विक्रमला म्हणते, खरं तर ना यांना शिक्षा देण्याचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला आहे आणि ती व्यक्ती म्हणजे नंदिनी आहे, असं तिने सांगितल्यानंतर आता सर्वजणच शांत होतात. तर मानिनी पुढे विक्रमला म्हणते, मनस्ताप तर आपल्या सगळ्यांना झालेला आहे, पण यांची जी कारस्थानं होती ना, जे काही काळबेरं होतं ते सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे नंदिनीने. आणि ती हिंमत नंदिनीने दाखवलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा जो काही केलेला आहे ना, तो सुद्धा नंदिनीनेच केलेला आहे. आणि जी काही साक्ष गोळा केली ना, ती सुद्धा नंदिनीनेच केली, असं ती विक्रमला सांगते. आणि आता नंदिनी जवळ जाते आणि नंदिनीला म्हणते, त्यामुळे नंदिनी आता यांचं जे काही करायचं आहे ना, ते तूच ठरव, तो अधिकार फक्त तुलाच आहे. तर आता सर्वांचं लक्ष मात्र नंदिनीकडे असते, कारण नंदिनी आता या दोघींचं काय करणार हे कोणालाच माहिती नसतं. आणि आता नंदिनी वसूच्या समोर जाऊन उभी राहते. तर वसू लगेचच नंदिनी समोर सुद्धा हात जोडते आणि ती रडत सुद्धा असते. ती नंदिनीला म्हणते, नंदिनी मी अपराधी आहे तुझी आणि माफी मागायची सुद्धा माझी लायकी नाहीये, पण तू खरंच चांगली मुलगी आहेस ग आणि माफ करशील ना मला. तर असं वसूने विचारल्यानंतर नंदिनी मात्र तिला म्हणते, नाही वसू आत्या, तुम्ही एवढं सगळं काही करून मी जर तुम्हाला माफ करेन असं तुम्हाला वाटत असेल तर तेवढी महान तर मी नक्कीच नाही आहे आणि मला महान व्हायचं सुद्धा नाही, असं तिने म्हटल्यानंतर आता सगळेजण एकसारखं नंदिनीकडे धक्क्याने बघू लागतात. तर नंदिनी पुढं वसूला म्हणते, कारण तुम्ही थंड डोक्याने आणि सूडबुद्धीने हे सगळं काही कृत्य केलेलं आहे आणि यासाठीच मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि तुम्हाला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त मला एकटीलाच नाही आहे, तर या घरातल्या प्रत्येक माणसाला आहे. तर काव्या म्हणते, अगं शिक्षा काय करत बसलेली आहेस ताई, सरळ ना घराबाहेर काढा यांना, असं तिने म्हटल्यानंतर आता विक्रम मध्ये पडतो आणि म्हणतो, नाही आपण यांना घराच्या बाहेर नाही काढू शकत, कारण ना कागदोपत्री हे घर ना माझ्या आणि वसुंधरा शितोळे यांच्या नावावरती आहे, असं म्हणून तो वसूच्या एकदम समोर येतो. आणि पुढे म्हणतो, त्यामुळे ना या घरावरती माझ्या इतकाच हिचा सुद्धा हक्क आहे. शिवाय ना मला आता हिच्यासोबत जोडलेली कुठलीही गोष्ट नको आहे. शिवाय ना हिच्यासारख्या विकृत आणि सूडबुद्धीच्या व्यक्तीसोबत राहणं, आपण हिच्यासोबत राहणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. आणि आता हा मूर्खपणा मला अजिबात करायचा नाहीये. आणि हिला ना हिच्या मुलीचं लग्न पार्थसोबत करायचं होतं, म्हणून ते ओरबाडून करायचा प्रयत्न केलाच नाही ने. आणि कोण जाणे उद्या कदाचित ना हे घर माझंच आहे असं म्हणून ते सुद्धा पूर्णपणे ओरबाडण्याचा प्रयत्न करेल ही. आणि जे ना मला नको आहे. आणि आजपर्यंत ना मी माझ्या मुलांच्या सुखाचाच विचार करत आलेलो आहे आणि आजही करेन. त्यामुळे ना आता आपण सगळ्यांच्या सुखासाठी आज या क्षणापासून आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आहे. आणि तो वसूला ठणकावून सांगतो, तिला म्हणतो, यापुढे ना मी, माझी बायको, माझी मुलं, माझ्या सुना या घराचा भाग नसू. आणि आता ना मला हिचा चेहरा सुद्धा बघायचा नाही आहे आणि हिचा चेहरा बघण्यापेक्षा ना आपण हे घर सोडू आणि ते जे काही पैसे असतील ना ते कर्ज समजून हिला परत देऊन टाकूयात. स्वतःच्या हिमतीवरती नवीन बंगला बांधू, त्यामध्ये राहू.
किंवा तोपर्यंत हॉटेलमध्ये राहू, पण हिच्यासोबत आता मला अजिबात राहायचं नाहीये. तर आता विक्रम रागाच्या भरात हे सर्व काही बोलून टाकत असतो. तर आता मानिनी पुढे येते आणि विक्रमला म्हणते, अहो विक्रम, आपणच का हे घर सोडायचं? जसं कागदोपत्री त्यांच्या नावावर आहे ना, तसं आपल्या नावावर सुद्धा हे घर आहे. अहो, आपल्या या घराने काय काय नाही बघितलेलं. माझ्या मुलांचं बालपण बघितलेलं आहे, आपल्या सुनांचा गृहप्रवेश बघितलेला आहे, अनेक उन्हाळे पावसाळे आपण याच घरामध्ये बघितलेले आहेत. अनेक गोष्टींचं साक्षीदार आहे हे घर. आणि तसं नाही, ज्यांनी गुन्हा केलेला आहे ना त्यांनी हे घर सोडावं. मी आपल्या माणसांना कुठे सुद्धा जाऊ देणार नाही, असं म्हणून ती आता आपलं घर वाचवायचा प्रयत्न करू लागते. तर आता मानिनीने तो मुद्दा उपस्थित केल्यावर नंदिनी तिला लगेचच सपोर्ट करायला पुढे येते. ती म्हणते, तुम्ही बरोबर बोलत आहे आई. आणि ती सपोर्ट तर करते मानिनीला, पण ती वेगळंच काहीतरी बोलते. ती म्हणते, कोणी कुठंही जायचं नाहीये, म्हणजे आपण सुद्धा कुठं जायचं नाहीये आणि या दोघींना सुद्धा पोलिसांच्या मध्ये द्यायचं नाहीये. कारण जर यांना पोलिसांच्या मध्ये दिलं ना तर आपल्या कुटुंबाची बदनामी होईल आणि बाहेर चर्चा सुद्धा होईल. आणि जर नाही केलं ना तरी सुद्धा तेच होणार आहे. तर आता नंदिनीचं ते सर्व काही डिसिजन ऐकून काव्या थोडीशी भडकते आणि ती नंदिनीला म्हणते, अगं ताई, तू काय बोलत आहेस? म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा आपण यांना काही सुद्धा शिक्षा द्यायची नाही. तर नंदिनी काव्याला सांगते, अगं शिक्षा मिळेल ना, कारण ना आजपासून या घरामध्ये या दोघींशी कोणी सुद्धा बोलणार नाही. आणि या घरामधली सगळी जी काही कामं असतील ना ती वसू आत्याच करतील. आणि आता नंदिनीचा हा डिसिजन ऐकल्यानंतर सगळ्यांना थोडासा धक्काच बसतो आणि थोडं समाधान सुद्धा मिळालेलं असतं. आणि आता ते ऐकल्यानंतर रम्या मात्र थोडीशी चिडते आणि ती पुढे येते आणि ते नंदिनीला विचारू लागते. तिला म्हणते, अगं म्हणजे काय ग, तू माझ्या आईला आता घरकामाला झोंपणार आहेस? तर नंदिनी आता रम्यावरती सुद्धा निशाणा साधते. तिनं असं बोलल्यानंतर तिला म्हणते, अगं त्या एकट्याच कशाला? अगं रम्या, आता तू सुद्धा ना कल्पनाताई घरामधले जे काही कामं करत होती ते सगळी कामं आता तू करणार आहेस. कारण का माहितीये, कारण तुला ना सत्य जे काही होतं ना ते माहिती होतं, तरी सुद्धा ना तू वसू आत्यांची बाजू घेतलीस, म्हणून तुला हे सर्व काही करावं लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? एका अर्थी तू गुन्हेगाराचीच साथ दिलीस ना. आणि जो गुन्हेगाराची साथ देतो ना तो सुद्धा स्वतः एक मोठा गुन्हेगारच असतो. म्हणून ना तुला आजपासून ही शिक्षा मिळणार. तर आता रम्या अजून पुढे बोलून ते सर्व काही सावरायचा प्रयत्न करत असते. तर ते सावरायचा प्रयत्न करत असताना आता काव्या रागाला येते आणि रम्याला म्हणते, अगं रम्या, एवढं सगळं काही करून तुला आणि तुझ्या आईला काहीतरी बोलायचा हक्क आहे असं वाटते का तुला? असं म्हणून ती आता तिचं तोंड बंद करते. तर काव्याने आता रम्याचं तोंड बंद केल्यानंतर नंदिनी वसूला म्हणते, वसू आत्या, तुम्हाला माफ तर मी कधीच करणार नाहीये. अहो, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे ना तो तर नात्यांचा अपमान आहे. तुम्ही विश्वासघात केलेला आहे आमचा. त्यामुळे ना आजपासून हीच तुमची शिक्षा आहे. आणि त्यामुळे ना तुम्ही यापुढे दोघी सुद्धा या घरामध्ये साध्या कपड्यांच्या मध्ये राहाल, खाली मान घालून वावराल आणि दिलेले ना प्रत्येक काम कराल. आणि अशी सर्व काही शिक्षा तिला त्या दोघींना सांगितल्यानंतर पुढे नंदिनी त्या दोघींना म्हणू लागते, या घरातल्या सगळ्यांच्या समोर, माझ्या माणसांच्या समोर तुम्ही दोघींनी मला खोटं पाडलं, अपमान केलात ना माझा, पण तरी सुद्धा ना माझी लाज राखायला ही माझी सगळी काही जी माणसं आहेत ना ती कृष्ण म्हणून माझ्या समोर आली. तर नंदिनीचं ते बोलणं ऐकल्यानंतर जीवा तर रागाला आलेलाच असतो, पण आता तो म्हणतो की काय करणार, कलियुग आहे ना, त्यामुळे ना प्रत्येकाला एकमेकांचं कृष्ण व्हावंच लागतं. तर नंदिनी वसूला पुढे म्हणते, मला ना चक्रव्यूहात अडकवण्यासाठी खूप प्रयत्न केले तुम्ही वसू आत्या, पण माझ्या याच माणसांच्यामुळे चक्रव्यूह भेदून मी बाहेर आलेले आहे. आणि आता यापुढे ना तुम्ही कुठलं सुद्धा नवीन महाभारत रचू नका वसू आत्या. तर नंदिनीचा आता जो काही हा राग बघून वसू मात्र आता एकदम शांत होते आणि ती नंदिनी समोर हात जोडते. तिला म्हणते, नंदिनी, अगं मला माफ कर. आणि हे सर्व काही झाल्यानंतर ना मला माहिती आहे की मला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाहीये. तर नंदिनी तिला म्हणते, हो बरोबर बोललात तुम्ही. त्यामुळे ना आता इथून पुढे तुम्ही तुमचं तोंड आम्हाला कोणाला सुद्धा दाखवू नका. आणि तेव्हा वसूप्रमाणेच रम्या सुद्धा नंदिनी समोर हात जोडूनच उभी असते. तर नंदिनी पुढं त्या दोघींना म्हणते, आणि जर ना इथं आता आम्ही फक्त बाबांचा मान राखतोय म्हणून तरी सुद्धा तुम्हाला आता इथून पुढे ना या घरामध्ये कोणासमोर सुद्धा तोंड वर करून राहता येणार नाही, खाली मान घालूनच राहावं लागेल. आणि आता तिला विचारते, बोला तुम्हाला आहे का मान्य? तर तेव्हा वसू नंदिनीला सांगायचा प्रयत्न करत असते. तर नंदिनी तिच्यावरती जोराने ओरडते, मान खाली म्हटलेला आहे मी. तर वसू परत एक शब्द बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा नंदिनी आता त्याहून जोराने ओरडते आणि तिला म्हणते, मान खाली. आणि असं आता तिने म्हटल्यानंतर या दोघी आणि बाकीचे सुद्धा जरासं
घाबरतातच, तर या आता दोघी डायरेक्ट आपल्या दोघी मान खाली घालतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये तर एवढंच आणि बघूया आता पण पुढीलच्या भागामध्ये काय होणार आहे ते. काव्या आता खूप रागाला आलेली असते आणि ती म्हणते की इथून पुढे जर यांनी एक जरी उचापत केली ना तर मी यांना सोडणार नाही, कळलं का, असं म्हणून ती टिचकी वाजूनच वसूला आणि रम्याला म्हणते. तर त्यानंतर आता हे सर्व कुटुंब म्हणजे विक्रम, मानिनी, पार्थ, जीवा, काव्या आणि नंदिनी आणि त्यांच्यासोबत मिथुन काका सुद्धा असतो आणि हे सर्व आता एकत्र येऊन आनंदित झालेले असतात. पण मंजू थोडं या सगळ्यांच्या पासून लांबच जरासं बाजूलाच उभारलेली असते आणि तेव्हा समोरच म्हणजे जिन्यावरून वरती जाता जाता वसू आणि रम्या थांबलेले असतात आणि तेव्हा वसू विक्रमनं फेकून दिलेली राखी आपल्या हातामध्ये घेते आणि आता म्हणजे एवढं सगळं काही होऊन सुद्धा तिच्यामधली जी ती दुर्बुद्धी असते ती काही गेलेलीच नसते आणि वसू मात्र अजून सुद्धा तीच त्याच स्टँडवरती असते आणि ती राखी आपल्या हातामध्ये घेऊन मनातल्या मनात शपथच घेते. ती म्हणते, या राखीची शपथ घेऊन सांगते मी विक्रम, ही ना मी तुला मुळा सकट उपटून टाकेन आणि ही शपथ आहे माझी, मी अजून संपलेले नाहीये. तर त्यांनी आता यानंतर जो सीन दाखवलेला आहे, बहुतेक घरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे किंवा बहुतेक घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं आणि पूर्ण काही घर सजावट करत असतात. तर तेव्हा नंदिनी आणि जीवा सुद्धा सजावट करत असतात आणि नंदिनी आता जीवाला म्हणते, मला ना काव्या आणि आई सांगत होत्या की त्या आता कसं काय वसू आणि वसवात्याला आणि रम्याला कामाला लावणार आहेत. तर ते ऐकल्यानंतर जीवा तिला विचारतो, मग काय झालं. तर नंदिनी म्हणते, अहो पण काय झालं माहिती नाही, त्यांना असं राबवून घेणं मला योग्य वाटत नाहीये. तर जीवा तिला म्हणतो, म्हणजे ज्यांनी तुला जखमा दिलेल्या आहेत आणि ज्या जखमा अजून सुद्धा तुझ्या मनामध्ये ताज्या आहेत आणि या जखमा ताज्या असून सुद्धा ज्या जखमा तुला दिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल तुला वाईट वाटतंय, असं तर बोलून आता त्याला तर मात्र नंदिनीच्या बोलण्याचं आश्चर्यच वाटत असतं.